झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वयंप्रयत्नातून विकासाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या लांबकाणीकरांना समस्या नाहीत असं नाही। प्रशासकीय अनास्थेमुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतच आहे। लांबकाणीकरांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट। आता आपण पाहिलेत लांबकाणीची वैशिष्ट्ये। आता आपण पाहणार आहोत लांबकाणी या गावाच्या समस्या। 10,000 लोकवस्तीच्या लांबकाणी गावात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो। परिसरातील 25 ते 30 खेड्यांची लोक इथे येतात। दर आठवड्याला 1 कोटी रुपयांची उलाढाल इथे होते। मात्र इथं राष्ट्रीयकृत बँक नसल्यानं आर्थिक व्यवहारांवरती मर्यादा पडतात। आज आम्हाला जी सगळ्यात मोठी समस्या जी भेळसावते आहे ती राष्ट्रीयकृत बँक आमच्या गावाला आज नाही आहे आणि त्याच्यामुळे बोरीस धुळ अशा या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना आणि व्यापारी बांधवांना तर त्या बँकेशी संपर्क करावा लागतो। वनसंरक्षणाच्या कामामुळे लांबकाणीच्या डोंगर रांगांवर मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध झाला। या चाऱ्याच्या बळावर दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला। मात्र गावात पशुवैद्यकीय दवाखाना आठवड्यातून फक्त 2 दिवसच सुरू राहतो। त्यातच कृत्रिम वेतनाची सुविधा अभावानंच मिळते। गावात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यानं आणि कृत्रिम वेतनाची सुविधा नसल्यानं पशुपालकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतंय। दुग्ध व्यवसाय करत असताना लांबकाणीतून 3 ते 4 हजार लिटर रोज दूध हे आम्ही बाहेरगावी, त्यामुळे आम्हाला ह्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। तरी पशु अधिकारी हे लांबकाणीत कायमस्वरूपी असावेत अशी आमची मागणी आहे। गावात नव्या पिढीला अत्याधुनिक शिक्षणाची गरज आहे। मात्र राजकीय वरदहस्त नसल्यामुळे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे गावात 12वी नंतर शाळा सुरू होऊ शकलेली नाही। उच्च शिक्षणासाठी इथल्या मुलांना इतर ठिकाणी शिक्षणासाठी स्थलांतर करावं लागतंय। आरोग्य सुविधा इथं आहेत मात्र पुरेशा नाहीत। प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी इथं ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आलंय, त्याचं काम सुरू करण्यात आलं नाही। शैक्षणिक सुविधा वाढत नसल्यानं मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण देता येत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करतात। व्यावसायिक असे जे कोर्सेस आहेत ते आम्हालाही सुरू करायचे आहेत, परंतु आम्हाला त्याच्यावरती अनुदानित कुठलेही असं मिळू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही या शैक्षणिक विषयामध्ये जरा थोडंसं मागे राहिलेलो आहोत। त्या दृष्टीने आम्ही बराच प्रयत्न करतो, परंतु शेवटी मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या मदतीशिवाय ते काहीच करू शकत नाही। लांबकाणी गावात प्रवेश करणारे किमान 10 रस्ते आहेत। एक राज्य महामार्ग पण आहे, मात्र या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। वाहतुकीसाठी रस्त्यांचं जाळं मजबूत नसल्यानं शेतमालाला इतर बाजारपेठांमध्ये नेता येत नाही। बैलगाडीही चालू शकणार नाही इतकी दुरवस्था या रस्त्यांची झाली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रस्थापित राजकारणी रस्त्यांच्या या समस्येकडे सोयीनं दुर्लक्ष करत आलेत। 4 रोड डांबरीकरण झालेले आहेत, बाकी सर्व रोड कच्चे आहेत। गाड्या बैल चालता येत नाही, बैलांना गुरांना चालता येत नाही, मोटरसायकल जात नाही। शेतकऱ्यांचा फार त्रास आहे। लांबकाणीकरांच्या या समस्या सरकारनं गांभीर्यानं सोडवल्यास स्वयंसिद्धतेचा एक नवीन आदर्श इथं पाहायला मिळेल। इथल्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारी योजनांव्यतिरिक्त अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही। गरज आहे ती फक्त सरकार आणि प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेची। झी 24 तास एक पाऊल पुढे।